नमस्कार, अश्विनी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण मराठवाडा स्पेशल धपाट्याची रेसिपी पाहणार आहोत, जी बनवायला तर सोपी आहे, पण पोटभरीची आणि तोंडाला चव आणणारी देखील आहे। आपण सुरुवात करूयात। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक मोठे परात घ्यायचे आणि त्यामध्ये घ्यायचे 2 कप एवढं ज्वारीचं पीठ। यामध्येच आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आणि 1 कप एवढं बेसन घालायचं। आता यासोबतच यामध्ये घालते मी 1 चमचा एवढा ओवा, 1 चमचा जिरं, 1 मोठा चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आणि अर्धा छोटा चमचा यामध्ये हळद घालायची। आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात। हे मिसळून झालं की यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा। इथे मी 1 कांदा घेतलाय। कांद्याचं प्रमाण तुम्ही जास्तही घेऊ शकता। यासोबतच आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे धपाटे छान लागतात। तुम्ही वेगवेगळ्या भाज्याही यामध्ये घालू शकता। पालक घालू शकता, मेथीची भाजी सुद्धा घालू शकता। आता याची चव वाढवण्यासाठी यामध्ये मी घालणार आहे चिंग्सची ड्रॅगन फायर चटणी, जी झणझणीत आहे। जसं आपला महाराष्ट्रीयन ठेचा असतो त्या पद्धतीची आहे। यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण आहे, यासोबतच वेगवेगळे मसाले देखील आहेत, ज्यामुळे ही चटणी खूप टेस्टी लागते। तर वेगळं आपण हिरवी मिरची किंवा लसूणचा ठेचा न घालता फक्त मी ही चटणी घालणार आहे। तर साधारण 3 टेबलस्पून एवढी मी घातलेली आहे। झणझणीत आहे, त्यामुळे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार याचं प्रमाण घ्यायचं आणि यामध्ये मीठ देखील आहे, तर त्यानुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं। थोडंसंच मीठ घालते मी, चटणीमध्ये मीठ आहे। आता हे मिसळून घ्यायचं आणि यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा। तर चिंग्सची ड्रॅगन फायर चटणी फक्त तुम्ही या पद्धतीनेच नाही तर डिप म्हणून किंवा स्प्रेड म्हणून सुद्धा वापरू शकता। तर या पद्धतीने आता यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवताना खूप जास्त सैलसरही करायचं नाही आपल्याला किंवा अगदीच घट्ट गोळाही नको आहे। तर बघू शकता जसं आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो त्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता याला रंगही खूप छान आलेला आहे। तर पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। बघू शकता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला धपाटे बनवून घ्यायचे। तर धपाटे बनवण्यासाठी इथे मी एक सुती कपडा ओला करून घेतलाय, त्यावरती या पद्धतीने थापून धपाटे बनवणार आहे। तुम्हाला जर थापून जमत नसतील तर पीठ थोडंसं घट्ट भिजवून तुम्ही याचे लाटून सुद्धा धपाटे बनवू शकता। पण मराठवाडा स्पेशल आहे। मराठवाड्यामध्ये स्पेशली थापूनच धपाटे बनवले जातात आणि थापून बनवलेले धपाटे खूप जास्त टेस्टी सुद्धा लागतात। तर बघू शकता या पद्धतीने छान एकसारखं सगळ्या बाजूने याला थापून घ्यायचे। मध्ये या पद्धतीने 4-5 छिद्र करायची। आता तवा मी अगोदरच गरम करायला ठेवलेला होता। शक्यतो लोखंडी तवा ठेवायचा। त्यावरती तेल लावून घ्यायचं। तवा चांगला तापला की त्यावरती आपल्याला हे जे धपाटा आहे तर या पद्धतीने कपड्यासहित उचलून घ्यायचं आणि तव्यावरती सोडून त्याला छान भाजून घ्यायचं। तर दोन्ही बाजूंनी छान तेल सोडायचं। जे आपण छिद्र केलेले आहेत त्यामध्ये थोडं-थोडं तेल सोडायचं, म्हणजे धपाटे छान भाजलं जातं आणि खायलाही तेवढंच छान लागतं। तर गॅसची फ्लेम आता मोठी ठेवायची आपल्याला। शक्यतो धपाटे भाजताना कमी फ्लेमवरती न भाजता मोठ्या फ्लेमवरती भाजून घ्यायचे। मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आपल्याला आणि दोन्ही बाजूंनी छान याला भाजून घ्यायचे। तर या अगोदर सुद्धा मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मराठवाडा स्पेशल रेसिपीज शेअर केलेल्या आहेत। तर बघू शकता आपलं जे धपाटा आहे पलटून घेतलेले, दुसऱ्याही बाजूंनी छान असंच भाजून घ्यायचे। आता हे धपाटे मी दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतलेले। बघू शकता छान खरपूस भाजायचं या पद्धतीने, म्हणजे ते जास्त चविष्ट लागतं। तर काढून घेऊयात आपण आणि याच पद्धतीने मी राहिलेले सुद्धा धपाटे तयार करून घेणार आहे। तर बघू शकता खूप मस्त दिसते, खायला सुद्धा तेवढंच चविष्ट आहे। तर हे तुम्ही दही किंवा लोणी, लोणचं कशासोबतही खाऊ शकता। नुसतं खाल्लं तरी सुद्धा तेवढंच टेस्टी लागतं। तर मस्त असे धपाटे इथे मी तयार करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा।